लोकसभा 2024च्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांना निफाड विधानसभा मतदारसंघात खूपच कमी मते मिळाली. कांदा प्रश्नावर त्यांना अनेकदा विरोधकांनी घेरलं. त्यातच अजित पवारांना साथ देऊन इथले करंट आमदार दिलीप बनकर चांगलेच कचाट्यात सापडलेले आहेत. तर खासदार भास्कर बगरे यांच्या रॅलीमध्ये सगळ्यात पुढे असलेले उद्धव सेनेचे माजी आमदार अनिल कदम सध्या शरद पवार साहेबांसोबत जवळीक निर्माण करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच बंधू यतीन कदम सुद्धा मतदारसंघात ऍक्टिव्ह झालेले दिसून येत आहे. या सगळ्यांचा घेतलेला आढावा तसेच निफाड मतदारसंघाचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. निफाड विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत असतो. 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगाव, बसवंत, रानवड, निफाड आणि सायकडा या महसूल मंडळांचा यात समावेश होतो. सध्या येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव बनकर आमदार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत तालुक्यांपैकी निफाड तालुका हा एक गणला जातो. या तालुक्याला प्रदीर्घ असा इतिहास आहे. तर आता आपण या मतदारसंघाचा इतिहास बघूया. सर्वप्रथम 1962 मध्ये काँग्रेसकडून दत्तात्रेय पाटील इथले आमदार झाले होते. तर 1967 मध्ये सुद्धा काँग्रेसच्या तिकिटावर दत्तात्रेय पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले. तर 1972 मध्ये अपक्ष उमेदवार दुलाजीराव पाटील इथले आमदार झाले होते. 1978 मध्ये विनायक दादा पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. 1980 मध्ये काँग्रेसकडून मालोजीराव मोगल, त्यानंतर 1985 आणि 1990 मध्ये सुद्धा मालोजीराव मोगलांनी आमदारकीची खुर्ची मिळवली होती आणि मतदारसंघावर आपली एक हाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेचे रावसाहेब कदम इथले आमदार झाले होते. परंतु दुर्दैवाने 2-3 वर्षात त्यांचं ऍक्सिडेंटल निधन झालं आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी कदम या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. त्यानंतर 1999 मध्ये सुद्धा शिवसेनेच्याच तिकिटावर मंदाकिनी कदम दुसऱ्यांदा आमदार झाल्या. त्यानंतर मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीपराव बनकर ऍक्टिव्ह होत गेले होते. त्यांनी खेडोपाडी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेणं चालू केलं आणि 2004 मध्ये त्यांनी मंदाकिनी कदम यांचा पराभव करत आमदारकीची जागा मिळवली. त्यानंतर 2009 मध्ये आपल्या चुलतीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनिल कदम हे रिंगणात उतरले होते. त्यांनी दिलीपराव बनकरांचा पराभव केला आणि आमदारकीची जागा मिळवली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 2014 मध्ये आमदारकीची जागा मिळवली होती. गेल्या 2019च्या निवडणुकीत अनिल कदम यांच्या विरोधात त्यांचेच बंधू यतीन कदम यांनी फॉर्म भरला होता आणि या दोघं भावांच्या युद्धात फायदा करून घेतला तो दिलीप बनकरांनी. त्याचं झालं असं की शिवसेनेच्या तिकिटावर अनिल कदम यांनी फॉर्म भरला आणि त्यांना या मतदारसंघात 79,000 मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीकडून उभे असलेले यतीन कदम यांना 24,000 मते मिळाली. म्हणजेच कदम परिवाराची मते इथे विभागली गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे असलेले दिलीपराव बनकर यांना या मतदारसंघात 96,300 मते मिळाली आणि त्यांनी दुसऱ्यांदा मुंबई गाठली. म्हणजे या प्रकारे या दोघा भावांच्या भांडणामध्ये दिलीपराव बनकरांनी आपला फायदा करून घेतला. हा मतदारसंघ आधीपासून काँग्रेस, नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिला. राष्ट्रवादीचे मालोजीराव मोगल हे शरद पवारांचे खास मित्र होते. त्या दोघांनी मिळून नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी घरोघरी पोहोचवली होती. नंतर दिलीप बनकर सुद्धा राष्ट्रवादीकडून आमदार झाले. परंतु आता त्यांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे कदाचित मतदारसंघातील काही गट त्यांच्यावर नाराज असू शकतात. जेव्हापासून बनकर साहेब अजितदादांसोबत गेले तेव्हापासून इकडे मात्र अनिल कदम हे शरद पवार साहेबांसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित करताना दिसून येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या भास्कर बगरेंना मतदारसंघात स्वतः गावोगावी जाऊन लोकांची मते मिळवून दिली आणि या मतदारसंघात आघाडी मिळवून दिली. म्हणजेच भास्कर बगरेंच्या या विजयात त्यांचा मोलाचा वाटा दिसून आला आहे. त्यामुळे पवार साहेब आणि उद्धव साहेब त्यांच्यावर जाम खुश दिसून येत आहे.
परंतु आता ह्या विधानसभेची ही जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे कदाचित शरद पवार गटाकडून अनिल कदम यांना इथे उमेदवारी दिली जाऊ शकते. म्हणजेच जरी ते शिवसेनेचे नेते असले तरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी, शरद पवार गट या दोघं पक्षांकडून तिकीट मिळण्याचे चान्सेस त्यांचे जास्त दिसून येत आहेत. या प्रकारे अनिल कदमांचं पारडं सध्या जरी जड दिसत असलं परंतु त्यांच्या मार्गात मात्र दोन अडथळे उभे आहेत. एक तर म्हणजे त्यांचेच बंधू यतीन कदम. जर इन केस यतीन कदम यांनी सुद्धा या मतदारसंघात फॉर्म भरला तर मात्र हे कदम कुटुंबियांची मते पुन्हा एकदा विभागली जातील. तर दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर हे सुद्धा मैदान मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. निफाडमधील ग्रामपंचायती तसेच स्थानिक संस्थांवर सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे इथे तुतारी विरुद्ध घड्याळ म्हणजेच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर अनिल कदमांनी भाऊ यतीन कदम आणि क्षीरसागर यांची समज घातली नाही आणि जर ते यात अयशस्वी झाले तर पुन्हा एकदा दिलीप बनकर इथले आमदार होतील यात काही शंकाच नाही. याशिवाय माजी आमदार मालोजीराव मोगल यांचे सुपुत्र राजेंद्र मोगल तसेच बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती गुरुदेव कांदे हे सुद्धा जोरदार तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. या मतदारसंघात मराठा, वंजारी आणि माळी समाजाचं जास्त मताधिक्य आहे. ओझरचं विमानतळ, त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना, त्याचप्रमाणे निफाडचा साखर कारखाना तो ह्याच मतदारसंघात येतो. कांदा, द्राक्ष या पिकांसाठी जगप्रसिद्ध असलेला हा तालुका महाराष्ट्रातील एक सदन तालुका आणि मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जरी सदन मतदारसंघ असला तरी मात्र इथे खेडोपाडी अजूनही रस्त्यांची कामे व्हायची बाकी आहेत. या रस्त्यांच्या दुर्गतीमुळे इथले मतदार मात्र थोडेसे नाराज दिसून येत आहेत. तर मित्रांनो, दिलीपराव बनकर तिसऱ्यांदा आमदार होतील का? अनिलराव कदम व यतीन कदम ही भावंड एकत्र येऊन पुन्हा कदमांची सत्ता आणतील का? या प्रश्नांची उत्तरे आणि तुमची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जय महाराष्ट्र.